नमस्कार सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर तुम्ही इथे बघू शकता, ही आमची बाग आहे सुंदर अशी. आणि या बागेमध्ये या झाडांना बरेचसे फुलं आलेले आहेत. तर गुलाबाचं झाड बघा, गुलाबाच्या झाडाला बरेचसे फुलं आलेले आहेत. तर सुंदर अशा वातावरणामध्ये सुंदर अशी ही सकाळ. तर ही बघू शकता तुम्ही इथे. त्यानंतर जी झाडं आहे ना, ते खूप मोठे झाली होती. त्याची मुळं भिंतीत जाऊन बसलेली होती. तर आज थोडंसं साफसफाई करायची होती झाडांची. तर हे मोगऱ्याचं झाड बघा, मोगऱ्याच्या झाडाला मस्त छान असा मोगऱ्याची फुलं आलेली आहेत. त्यानंतर हे फुलीचं झाड. घराच्या समोर झाडं असले ना, तर घर खूप सुंदर दिसते, नाही का? तर असो, या ठिकाणी आज मला स्वयंपाकाला पण सुरुवात करायची होती, कारण आज होती दीप अमावस्या. त्यासाठी मी फुलं पण तोडलेली होती. सकाळच्या स्वयंपाकाला इथे मी लागलेली होती. सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी भाजी आणि बटाट्याची भाजी आणि पोळी आणि वरण भात केलेला होता. त्यानंतर आज संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता, कारण आज सगळं जे तळण वगैरे असते ते सगळं आजच काढून घ्यायचं असते दीप अमावस्येला. कारण की आमच्याकडं खानदेशकडे कसं आहे ना, की 1 महिना काहीच तळायचं नाही, तळणसुद्धा काढायचं नाही. त्या कारणामुळे जे काही करायचं असते ते याच दिवशी करायचं आणि 1 महिना पूर्ण तळलेलं, त्याच्यानंतर तळलेलं पूर्ण टाळायचंच, म्हणजे खायचंच नाही. तर इथे मी वरण मस्त दालबट्टी केलेली होती. त्यानंतर संध्याकाळच्या पूजेसाठी, नैवेद्यासाठी, त्याच्यानंतर हे आम्हाला जेवण करायला पण इथे केलेलं होतं. तर आज संध्याकाळी मला पूजेची सुद्धा तयारी करायची होती. स्वयंपाक वगैरे लवकर झाल्यानंतर थोडा वेळ पण मिळतो, म्हणजे देवाची भांडी वगैरे, दिवे वगैरे घासायची होती. त्यानंतर म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर टेन्शन नाही राहत. तर इथे दुपारचे 4 वाजलेले होते. तर मी इथे स्वयंपाक करून मोकळी झालेली होती. त्यानंतर थोडा वेळ होता, म्हटलं चला फॉल वगैरे लावायचं होतं साडीला, कारण की ही साडी मला आज घालायची होती. आणि स्वतःच मी पिको फॉल करते, त्या कारणामुळे टेन्शन राहत नाही. नवीन जेव्हा साडी आणली ना, तेव्हा नवीन साडीला पटकन पिको फॉल करायची आणि घालायची. त्याच्यानंतर ब्लाऊज पण मी माझे स्वतःचेच शिवते, त्यामुळे तेही टेन्शन नाही. प्रत्येक स्त्रीला ना, ह्या घरगुती ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, म्हणजे आपला फॉल किंवा ब्लाऊज ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना, तर टेन्शन नाही राहत. म्हणजे आपण स्वतःचं काम स्वतःच करू शकतो आणि कोणावर डिपेंड पण नाही राहू शकत. त्या कारणामुळे घरी बसल्या छोट्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या शिकल्या गेल्या पाहिजे. म्हणजे कसं आपल्याला पण ताण पोचत नाही आणि 2 पैसे आपल्यासाठी अवेलेबल होतात. म्हणजे त्याच्या थ्रू आपण कमाईसुद्धा करू शकतो, नाही का? तर असो, यानंतर ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर आता मला संध्याकाळच्या पूजेची तयारीसुद्धा करायची होती. तर इथे तीच ही साडी मी खरेदी केलेली होती आणि जास्त महाग पण होती. सेल असल्याकारणामुळे ती मला स्वस्त मिळाली होती आणि त्याच्यावरचं हे ब्लाऊज पण खूप छान होतं. त्याच्या कारणामुळे मला असं वाटायचं की पटकन शिवायचं आणि पटकन ही साडी कधी घातल्या जाईल. तर याकडे माझं आज लक्ष होतं. त्यानंतर मी इथे संध्याकाळच्या पूजेलासुद्धा तयारीला लागलेली होती. दिवे वगैरे घासून घेतलेले होते आणि आता संध्याकाळची 6ची जी ट्यूशन होती माझी, ती आज मी कॅन्सलच केली होती. कारण म्हटलं आज पूजा वगैरे झाल्यानंतर बघूयात. तर इथे मी पूजा मांडायला सुरुवात केलेली होती. तर इथे तुम्ही बघू शकता, सुंदर अशी ही माझी दीप अमावस्येची पूजा. त्यानंतर देवाकडे बसल्यानंतर राळ वगैरे लावली आणि आरती झाल्यानंतर थोडा वेळ शांत देवाजवळ बसून राहिले. तर या ठिकाणी माझी दीप अमावस्येची जी पूजा आहे ती करून झालेली होती. तर माझ्याकडनं सर्वांना दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्या दिवशी सर्वांच्या घरी सुख आणि समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.